देवाचे द्वारी उभा क्षण भरी, देवाचे द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधिल्या। हरी हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी। असोनी संसारी जिव्हे वेगू करी, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा। हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी। ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी। हरी हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी। श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत। विश्रांती पावलो सुंदरी पावलो संभाळा, विश्रांती पावलो संभाळा, वाढले अंतरी प्रेम शू, वाढले अंतरी प्रेम शू, वाढले अंतरी प्रेम शू। श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो संभाळा, उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख। मस्तक माझा पायावरी आवार करी, संतांच्या जय गावी केला वास, त्याशी नसावे उदास विढवला। देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधिल्या। तुम्ही आपलं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग ज्ञानराज माऊली या दिव्य पुरुषानं निर्माण केलेल्या हरिपाठ या ग्रंथातील 4 चरणाचा सरळपंथी अभंग असून ज्ञानोबा या अभंगाच्या माध्यमातून हरिपाठ हा ग्रंथ कसा याची वस्तुस्थितीनं परिशीलनात्मक सिद्धी करून नामाचं महत्त्व प्रतिपादन करतात। अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या 80 मगाद्वारा मुक्त कैवल्य तेजस्वी यांचे साधकांची माई बाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र बावी ह्या बावीला नाव संत बावी बरोबर। तसं जुनं आग लाव्याची बावी ही पण खरं म्हणजे संत बावी बरोबर। संत बावी नावाच्या या पवित्र गावामध्ये आज आपण किमनिमित्तानं उपस्थित आहात। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की संत संमेलनाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं की जे 2000 साली या ठिकाणी एक भव्य दिव्य संत संमेलन झालं होतं आणि 2000च्या नंतर आता 2025ला म्हणजे रौप्य महोत्सवी संत संमेलनाचा कार्यक्रम ग्रामस्थ मंडळ बावीकरांच्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादानं या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे। आमचे आपल्या सर्वांचे परिचित असणारे अंबरुष तात्या पाटील खरं म्हणजे निमित्त मात्र तात्या आहेत, निमित्त मात्र आपण आहोत, करणारे आपण सर्वजण आहात। आपल्या सर्वांच्या सहकार्यानं
कुणीतरी पुढाकार घेऊन पुढं व्हावं म्हणून तात्या पुढं आहेत आणि तात्यांच्या खऱ्या अर्थानं आयोजनातून आणि त्यांच्या संकल्पनेतून 25 वर्षापूर्वी जे संत संमेलन आणि कीर्तन महोत्सवाचं आयोजन झालं त्यावेळेला भीमसेन महाराज भगवान गडकर त्यांचं सुद्धा कीर्तन या ठिकाणी झालं. उदले महाराजांचं कीर्तन, मनोहर महाराजांचं कीर्तन अशी मोठमोठी कीर्तनं या ठिकाणी झाली. या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचं हे आयोजन करण्यात आलं. त्यामध्ये आमच्या ज्ञानेश्वर माऊली पाटील यांची या ठिकाणी भागवत कथेचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं. कथाही माऊलीच्या मुखातून, कारण माऊलीचंही अभ्यासही तसाच आहे, विद्वत्ताही तशीच आहे, शालेय शिक्षण बी तेवढं तोलामोलाचं आहे. म्हणून माऊलींची ही कथा आपण या ठिकाणी ऐकत आहात आणि ग्रामस्थ मंडळ आपण सर्वजण भावी आणि पंचक्रोशीतील सर्व भाविकांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन आहे. आपण सढळ हाताने मदत केली, आपण मदत करत आहात म्हणून हा उत्सव संपन्न होतोय. आजच्या सेवेचे जे सौजन्यदाते आहेत ते यजमान अतुलजी चंद्रकांतजी मिठे संतभावी यांनी आजच्या सेवेचं सौजन्य घेतलेले त्या भाविकाला मी मनापासून धन्यवाद देतो. आजच्याच नाही तर रोज ज्यांनी इथं सौजन्य घेतलंय, अन्नदान केलंय, उपस्थित आहेत, इथं चटाया आत्रिते, तिथं झाडून काढते, त्या सगळ्याला मी विनम्र भावाने अभिवादन करतो. खरं म्हणजे आशीर्वाद देण्यासारखं काम गावाचं येतात ते, पण आता आशीर्वाद द्यायला माझं तोंड मोठं नाही. आशीर्वाद द्यायला सगळे संत महंत येणारच आहे, माझं काही तोंड तेवढं मोठं नाही म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो. भाविक विश्वासी तुका म्हणे न म्हणत्याशी आपल्या सगळ्याला विनम्र भावाने अभिवादन करतो. माझा योग किती चांगला आहे की या एवढ्या मोठ्या संत संमेलनात आता पुढच्या 25ला मी राहतो का जातो देव जाणे, पण ह्या 25ला म्हणजे आता हे 30 म्हणलं तरी बी 25 अजून म्हणलं तरी बी 30 50 चांगलं उभा राहून करतोय की मी. पूर्ण 55 म्हणजे काय लय नाही की असं. बरं तुमचं काही मला गॅरंटी आहे 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 असं म्हणायचं आहे, नक्की आहे. पण 55 वरणार त्यावेळेला बी आम्ही असणारच आहेत. पण या संत संमेलनात माझा म्हणा किंवा माऊलीचा आपला दोघाचं तरी योग चांगला आहे की आपल्याला कमी वयामध्ये या संत संमेलनामध्ये सेवेचं सद्भाग्य लागलं. ही आपल्या सद्गुरूंची कृपा, आमच्यावर आमच्या गुरुजींची असणारी कृपा, त्या कृपेचा परिणाम आज आम्ही सेवेसाठी या ठिकाणी आहोत. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. आज पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी चाल अशी झाली आणि पकवाज असा वाजला, असं वाटायला लागलं जागराचा दिवस आहे काय की वाटायला लागलं का नाही सांगा. कारण पकवाज म्हणजे पकवाजच वाजला का कसा वाजला सांगा बरं महाराज. नाही तर बरेच पकवाज चालत राहत नाही. पहिल्या दिवशी त्याचा हात गरम होण्यातच जे विठ्ठल होऊन जाते बऱ्याचदा, बरोबर आहे का नाही. कारण हे वातावरण पहिलंच गरम असल्यामुळं आता चाल बी तशीच झाली आणि पकवाज बी तसाच वाजला. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी सगळ्यांसाठी वाजवा. भरत महाराज पठाडे म्हणजे माऊली म्हणले की बुलेट ट्रेन आहे आणि खरंच आहे. कमी वयामध्ये महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पकवाजाच्या बाबतीत आता तोंडापुरतं म्हणावं लागतंय किंवा लय पकवाज आहेत महाराष्ट्रात, त्याच्यात ही एक नंबर आहे. तोंडापुरतं नाही, खरंच एक नंबर आहे, बरोबर आहे का नाही महाराज. हां, स्वभाव आणि कला या दोन गोष्टी एका केंद्रामध्ये नांदवणारं व्यक्तिमत्व म्हणजे भरत पठाडे, हे लक्षात ठेवा. नाहीतर कलाकार लीलाकार जास्त असते, ती लक्षात ठेवा, बरोबर आहे का नाही. हां, लीला जास्त दाखवितेत कलाकार, पण हे कलाकार नाही तर ही आपली गुणीजन आहेत, हे लक्षात ठेवा. गुणवान आहेत, भजनी मंडळ आहेत, पखवाज वादक आहेत. म्हणून पठाडे महाराजांची उपस्थिती आपल्यासाठी भाग्याची. ती एक दिवसापुरती नाही, अजून 2-3 दिवस उपस्थिती आहे, म्हणजे आपलं किती मोठं भाग्य बघा. आणि धन्यकुमार महाराज मुकुटे बार्शी तालुक्यातच त्यांचंही गाव आहे आणि गायनही त्याच तुलामुलाचं. आणि त्यांना साथीला आमचे गुरुबंधू श्रीराम महाराज पांचाळ तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार टाळी त्यांच्यासाठी. ते जरी या तालुक्यातले नसले तरी त्यांची बायको ह्या तालुक्यातली, लक्षात आलं का नाही. म्हणून धोत्र्याची लक्षात आलं का नाही. म्हणजे काय का व्हायना संबंध जुळता मिळता आहेच. म्हणून दोघांनाही मनापासून धन्यवाद. आमच्या परिसरामध्ये ज्यांनी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं भव्य दिव्य मंदिर आणि शांतीपीठ म्हणून त्या ठिकाणी महाराजांनी मोठं त्या ठिकाणी संस्थान उभा केलं, शांतीधाम नावाचं, ते आमचे परममित्र गणेश महाराज जोगदंड तेही आज आवर्जून उपस्थित आहे की नाथ महाराजांची सेवा मोठ्या श्रद्धेनं करतात. अभ्यासाच्या बाबतीत ते तोडीस तोड, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. इकडून आमचे वारकरी भूषण हसणारे, नाव विभूषणच आहे भूषण महाराज, आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद की आज पहिल्या दिवशी वेळ काढून या ठिकाणी
उपस्थित आहात तुम्हालाही धन्यवाद. आणि हरिभक्तीपरायण रामकृष्ण महाराज तेही या ठिकाणी महाराज आपल्याला सुद्धा विनम्र भावाने रामकृष्ण महाराजसाठी भूषण महाराजसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. हे सगळे तिकडून नरसिंग महाराज मोरतळे महाराष्ट्रातले नामवंत युवा कीर्तनकार म्हणून नरसिंग महाराज मोरतळे यांची ही उपस्थिती आहे. कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये त्यांनी फार मोठं नाव त्या ठिकाणी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून नरसिंग महाराजाला बऱ्याचदा बघत असताल. असं व्यक्तिमत्व आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आज ही जी तरुण कीर्तनकार उपस्थित आहेत तीही फक्त माऊलीच्या प्रेमाखातर आलेले हे लक्षात ठेवा. जेवढे म्हातारे येणार तेवढे तुमच्या प्रेमातले, जेवढे पोतरणे येणार तेवढे माऊलीच्या प्रेमातले. लक्षात आलं का नाही? म्हणून आज सर्वांची उपस्थिती आहे. आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आज जवळजवळ पहिला दिवस आहे, पण पहिला दिवस असल्यासारखं वाटायला लागलं आहे का भूषण महाराज? सांगा बरं, वाटायला रामकृष्ण महाराज? नाही. तात्या तुम्ही जरा नजर टाका, माणसं किती. आज 80% मंडळ जवळजवळ भरला आहे. महिला मंडळ तर कुटूर आहेत बघा. तेव्हा का बघू नका तेव्हा थोबा तोंडे. इकडं बघा, मी सांगायला आहेत, बघायची गरज नाही. इकडं बघा, माझ्याकडं मंडप गज भरला आहे. इकडून आमचा नामाचा गजर नावाचं यूट्यूब चॅनल आहे. नामदेवच नाव आहे त्याचं, पण नामदेव काही आला नाही मग कृष्ण आलेला आहे. बरोबर आहे का? त्याच्या आत्याचा पोरगा, आत्याचाच कर हा, आत्याचा पोरगा आहे कृष्ण. आणि ह्याचं काय तुझं कसं आहे? हा, आलोक. बरं. आणि काय चॅनलचं नाव? संस्थेचे विद्यार्थी. चॅनलचं बी अमृतवाणी. अमृतवाणी तेही संस्थेचं. आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद. माता भगिनी, पुरुष मंडळ आणि माईक सिस्टीम बी अतिशय सुंदर लावली. त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. आपल्यालाही मनापासून धन्यवाद देतो. पहिला दिवस आहे. कसं असतंय, पहिला दिवस म्हणलं की आपल्या भाषेत म्हणजे गण्या गणपती, गण्या काय गणपती, तास लावून द्यायचा कार्यक्रम म्हणजे पहिला दिवस असतो. आज उगं तास लावून द्यायचं, पेरणी व्यवस्थित होत असते. किंवा अजून सोप्या भाषेत बोलायचं झालं तर जेवायला पंगत बसल्याच्या नंतर इथं बावीमध्ये पहिल्यांदा काय वाढण्याची पद्धत आहे? कसे हो, काय पत्रवाळ्या. काय वाढण्याची पद्धत आहे? बोला की, मला बोलावं लागते तर कीर्तन येते. काय वाढण्याची पद्धत आहे? पत्रवाळ्या वाढण्याची पद्धत आहे. आणि माझ्याकडे बी काम जे आलंय ती पत्रवाळ्या टाकण्याचं काम आलंय. बरोबर आहे का नाही? आणि पत्रवाळ्या टाकण्याचं काम शहाण्याकडे असते का पोरासोराकडे असते? बोला चला. हां, पत्रवाळ्या कुणाकडे? लेकराकडे. कुणाकडे? पोरासोराकडे. लबाड बोलायचं नाही, पोरासोराकडे. बरं, पोरासोराने बाजीची बादली बी उचलली तर ही तात्यासारखी मध्ये खाली ठेवू, तू पत्रवाळ्या वाढ म्हणते का नाही सांगा? म्हणून आज माझ्याकडे जे काम आलंय ती पोरासोरी काम आहे. आपलं पत्रवाळ्या टाकून घ्यायच्या. लक्षात यायला लागले का नाही? पण एक ध्यानात ठेवा तात्या, ऐका, आज मी पत्रवाळ्या टाकून जाणार. 8 दिवस कुणी कसले बी पदार्थ वाढू द्या, ह्या गबरूच्या पत्रवाळ्या खावं लागणार आहेत. हे बी ध्यानात ठेवा. लक्षात आलं का नाही? म्हणजे पत्रवाळीला बी काही कमी किंमत नाही. विढवलं आता फक्त 1 तास उरला. बरोबर आहे का नाही? खटवांगाचा काय संबंध इथं? बरोबर आहे का नाही? आता एक तास शिल्लक आहे आणि 1 तासामध्ये चिंतन सेवा प्रभूचरणी समर्पित करण्याचा उद्देश आहे. आपलं भाग्य सगळ्यांचं की गड्या हो, पुढचं संत संमेलन आपल्याला बघायला मिळतं का नाही मिळतं. पण या संत संमेलनामध्ये आपल्याला कोणत्याही हेतून दानदक्षणाच्या माध्यमात असून, देणगीच्या स्वरूपातून असन, अन्नदानाच्या स्वरूपातून असन, की या संत संमेलनाला आपल्याला हातभार लावता येतोय, ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट. हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही? हां, कोणी अर्थ स्वरूपानं करा, कोणी ज्ञान अन्नदानानं करा, कोणी कोणत्याही स्वरूपानं, पण इथं सहकार्य करणं ही गरज आहे. कारण आपल्या उद्धारासाठी इथं जर आपण सहकार्य केलं तर देव आपल्या कार्याची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही. कार्यक्रम कुणा एकट्याचा नाही, कार्यक्रम समस्त 22 ग्रामस्थांचा. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून त्या उद्देशानं आपण सेवेसाठी या. माझा योग चांगला आहे. चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा, माऊलींचा हरिपाठ या ग्रंथातील 4 चरणाचा, जवळजवळ बसनी मंडळाच्या बी पाठातला आणि ऐकणाऱ्याच्या बी पाठातला, सगळ्यांच्या पाठांतरातला ज्ञानोबा या अभंगाच्या माध्यमातून हरिपाठ हा ग्रंथ कसा, थोडा विको कमी करा, याचं दिग्दर्शन करतात. कसं आहे हरिपाठ? हरिपाठ म्हणजे तरी काय? हरिपाठ शब्दाचा सरळ अर्थ केला जातो हरीचा.
पाठ किंवा हरेर नामानी पठती पठे भवपटाः इति नाम हरिपाठाः म्हणजे हरीच्या नामाचा स्पष्ट उच्चार करणे त्याचं नाव हरिपाठ. विठ्ठल याची ताकद चिल्लर नाही. ज्ञानोबारायलाच विचारू, याची ताकद पवित्रची होय पवित्रची होय पवित्राची होय देह त्याचा पवित्राची होय देह त्याचा पवित्राची पवित्रची होय देह त्याचा म्हणजे त्याचा देह पवित्र होण्याची ताकद हरिपाठात आहे. आणि हा अभंग हरिपाठातला पहिल्या क्रमांकाचा. कितव्या क्रमांकाचा? पहिल्या क्रमांकाचा. कसे ज्ञानोबारायाचे प्रचलित ग्रंथ किती? ज्ञानोबारायाचे प्रचलित ग्रंथ 4 आहे. किती? 4. ज्ञानेश्वरी, चांगदेव 65, अमृतानुभव आणि गाथा. किती ग्रंथ झाले? 4. ज्ञानेश्वरी, अमृत अनुभव आणि गाथा हे मुख्य किती ग्रंथ आहेत? 4. मग हरिपाठ हा मूळ ग्रंथ नाही. हरिपाठ माऊली मूळ ग्रंथ नाही. मग जो गाथा नावाचा ज्ञानोबारायाचा ग्रंथ आहे त्या गाथ्यातलेच एक 27 अभंगाचा तुकडा बाजूला काढला आणि त्याला स्वतंत्र नाव देऊन टाकलं हरिपाठ. ऐकायला लागलं का? मूळ ग्रंथ हरिपाठ नाही. त्याला उदाहरणार्थ आपल्याकडे गीता नावाचा ग्रंथ आहे. कोणता ग्रंथ? गीता. गीता हा मूळ आहे का माऊली? नाही. गीता सुद्धा धन्यकुमार महाराज मूळ ग्रंथ नाही. मग महाभारत नावाचा जो ग्रंथ आहे त्या महाभारत नावाच्या ग्रंथात 18 पर्व आहेत. किती पर्व? 18. सर त्या 18 पैकी एक भीष्म नावाचं पर्व आहे आणि त्या भीष्म पर्वातले 700 श्लोकाचा तुकडा बाजूला काढला आणि त्याला स्वतंत्र नाव देऊन टाकलं गीता. ज्ञानोबाराय म्हणतात हे भीष्म परविसंगती सांगिजेल म्हणजे भीष्म पर्वातलाच एक तुकडा बाजूला काढला आणि त्याला काय नाव दिलं अण्णा? गीता. बरोबर आहे का नाही? त्याचं नाव गीता. मग गीता ग्रंथ आहे का? आहे. अहो गीता ग्रंथ आहे का नाही म्हणायची गरज नाही. कारण गीता ग्रंथावर ज्ञानोबारायांनी गीता ग्रंथावर जो ग्रंथ लिहिला गणेश महाराज त्याचं नाव काय? ज्ञानेश्वरी. गीता ग्रंथावर कोणता ग्रंथ लिहिला? ज्ञानेश्वरी. संस्कृत भाषा कळेना कुणाला आणि म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्मिला. बरोबर आहे का नाही? आओ सरळ सरळ काय? गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ना. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. गीता अलंकार. गीतेवर कोणता अलंकार चढविला? मी माय शपथ हाणून घेईन. तुम्ही बघू नका, तुम्ही बोल जा माझ्यासोबत. गीता अलंकार. काय नाव दिलं त्या अलंकाराला? नाम ज्ञानेश्वरी. म्हणजे ज्ञानेश्वरी अशी काही वेगळं नाही. गीतेतल्याच गीतेच्या आधारावर लक्षात यायला लागले का नाही? स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू. संस्कृताची गाठी उघडून ज्ञान सृष्टी. संस्कृताची गाठी उघडून ज्ञान सृष्टी. संस्कृत
संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टी संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टी केली शे मराठी गीता देवी केली शे मराठी गीता देवी से मराठी गीता देवी केली से मराठी गीता देवी। क्या बात आहे वा संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञानदृष्टी आणि केलीसे मराठी गीता देवी. थोडक्यात मराठीमध्ये गीतेचंच मराठीतलं रूपांतर म्हणजे कोण? ज्ञानेश्वरी म्हण कोण? ज्ञानेश्वरी. मग हा गीता ग्रंथावर आधारित लिहिला जाणारा ज्ञानेश्वरी ग्रंथ कशाच्या आधारावर लिहिला? ज्ञानेश्वरी ग्रंथ गीतेच्या आधारावर कोणता ग्रंथ लिहिला? ज्ञानेश्वरी. हा गीतेच्या आधारावर लिहिलेला ज्ञानेश्वरी ग्रंथ भूषण महाराज नुसता ग्रंथ नाही, श्रेष्ठ ग्रंथ म्हणून ख्याती आहे. काय श्रीराम महाराज? हा नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी होवी अनुभवावी एकतरी होवी अनुभवावी नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी होवी अनुभवावी एकतरी होवी नामामने ग्रंथ नुसता ग्रंथ नाही, श्रेष्ठ ज्ञानदेवी म्हणजे गीता ग्रंथावर आधारित लिहिल्या जाणारा ज्ञानेश्वरी ग्रंथ तात्या श्रेष्ठ ग्रंथ म्हणून जर त्याची ख्याती आहे तर गीता ग्रंथ आहे का नाही हे वेगळं जाहीर करायची गरज माऊली आहे का? नाही. गणेश महाराज आहे का? नाही. गीता ग्रंथ आहेच. तद्वत 28 अभंगाचं 27 अभंगाचं एक प्रकरण बाजूला काढलं आणि त्याला स्वतंत्र नाव देऊन टाकलं हरिपाठ. मग हरिपाठ ग्रंथ आहे का? आहे. आहे तो कसा हे पटवून देण्याचं काम माझं आहे आणि लक्ष देऊन ऐकण्याचं काम तुमचं आहे. मुळात ग्रंथ कशाला म्हणतात? आपल्याकडे काय माणसं जुने पुराणं एखादं पुस्तक म्हणा, ज्ञानेश्वरी म्हणा, अशी गुंडाळून ठुलेले महाराज हे आमच्या घरचा ग्रंथ आहे, 25 वर्ष झालं ह्याला कुणीच उघडलेलं नाही, जुना ग्रंथ म्हणते का नाही? त्याला तसं ग्रंथ नाही. ग्रंथ शब्दामध्ये मूळ धातू आहे ग्रथी बंधनी नावाचा. धातू कोणता आहे त्याच्यात? ग्रथी बंधनी. ग्रथीयते विधीयते विधी विधानी ज्ञानानी ग्रथीयतने यस्मिन् सग्रंथ. म्हणजे ग्रथी बंधनी नावाचा धातू बंध बदनाती म्हणजे बांधणे, सुनिश्चितीकरण ग्रथी गुंफणे ग्रथी बांधणे, विधी विधानाय ज्ञानाय ग्रथीयतने यस्मिन् सग्रंथ. म्हणजे विधी विधानाधिकाचं ज्ञान ज्याच्यामध्ये बांधल्या गेलेले बंदिष्टीकरण केलेले त्याचं नाव आहे ग्रंथ. विठ्ठल विठ्ठला 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 मला वाटते जरा अर्थ डोक्याच्या वरूनच गेला, बरोबर आहे का नाही? सोपा अर्थ करतो, सोपा अर्थ एकदम. ग्रंथ शब्दाचा अर्थ करत असताना स्वामी निश्चलदासजींनी ग्रंथ शब्दाचा अर्थ केला. ग्रंथ म्हणजे काय हे अवघड झालं असलं व्याकरणातलं तर सोपंच सांगतो. ज्याच्यामध्ये 4 गोष्टी सांगितल्या त्याचं नाव ग्रंथ. किती गोष्टी? 4. किती माऊली? किती? 4च का? बरोबर आहे का गणेश? 4 गोष्टी सांगितल्या त्याचं नाव ग्रंथ. पहिली गोष्ट जेवण, दुसरी गोष्ट पैसा, तिसरी गोष्ट झोप. हे का? नाही. ज्याच्या 4 गोष्टी कोणत्या? अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन. त्याला शास्त्रीय भाषेत
अनुबंध चतुष्टय म्हणतात. विठ्ठल विठ्ठला 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 अनुबंध बदनाती चतुष्टयम येन क्रमेशा इति अनुबंध चतुष्टया म्हणजे अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन या 4 गोष्टी ज्याच्यामध्ये सिरियलनं सांगितल्या. कशा सांगितल्या? सिरियलनं. त्याचं नाव ग्रंथ, त्याचं नाव शिमगा. काय मग काय सांगा की त्याचं नाव म्हणलं काय शिकून येते. जसं सगळा विचार सागर पाठच आहे ह्याच्या, अशी खून येते मला बघत येत. माझ्या पुढे बसून मला एक जण खुणवायचा असा. मला वाटायचा अभ्यासू माणूस आहे, पाठाला जात असेल. कीर्तन संपल्या म्हणलो काय अभ्यास आहे म्हणले बहिर राहते. अवघडच आहे का नाही सांगा बरं. काय समजून सांगायचं असल्या बाहेरला सांगा. मग आता माझ्याकडे लक्ष द्या. अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन किती झाले? तुम्ही बोला गड्या मोकळ्या मनानं. किती झाले बोला? 4. ओ किती झाले? मी बी बाहेरच आहे. काय कमी येते त्याच्यामुळे मोठ्याने बोलत. माझ्या महाग म्हणा अधिकारी. आवाज याय नाही हो, मी बाहेरा माणूस आहे. मोठ्याने सांगा. आपल्याला 4 गोष्टी महत्वाच्या. पहिला मी माझ्या मागं जसेच तसं म्हणा. अधिकारी, विषय, अरे म्हणा ना. अधिकारी, विषय, संबंध, प्रयोजन या 4 गोष्टी ज्याच्यामध्ये येतात त्याला ग्रंथ असे म्हणतात. आता राहिलेलं दुपारा. चला शाळेतल्यासारखं आपलं बरोबर आहे का नाही सांगा. कळालं आता का घेतलं तुमच्याकडून वधून? जरा विषय जड चालला म्हणून तुमच्याकडून वधून घेतला, बाकी काय नाही. आणि त्याला शास्त्रीय भाषेत अनुबंध चतुष्टय म्हणतात. आणि आज एवढ्या 4 सांगायच्या आणि 12:30च्या आत मोकळं करून टाकायचं. लांबीत बसायचं नाही. काय 4 गोष्टी सांगितल्या. ग्रंथ कुठला बी घ्या, त्या ग्रंथात पहिल्यांदा अण्णा त्या ग्रंथाचा अधिकारी, त्या ग्रंथाचा काय अधिकारी, नंतर त्या ग्रंथाचा मुख्य विषय, मुख्य काय विषय, नंतर त्या ग्रंथाचा कुणाशी कुणाबरोबर कशा पद्धतीने संबंध आला, आणि शेवटी ग्रंथाचं प्रयोजन नाम फळ सांगण्याची पद्धत आहे का नाही सांगा. ग्रंथ कुठला? रामायण घ्या, भागवत घ्या, महाभारत घ्या, नवनाथ घ्या, कुठला बी ग्रंथ घेतला तरी सिरियलच असणार. अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन. पण कसं आहे, ज्ञानोबारायांनी या ठिकाणी ताकद वापरली. ज्ञानोबाराचा एक युक्तिवाद सांगतो, एकच. आता आमचे गणेश महाराज बी या ठिकाणी उपस्थित आहेत, विद्वान मूर्ती. माऊली बी विद्वानच आहेत सगळे, आणि त्याच्यात मीच असा तसा आहे, बरोबर आहे का नाही. हुसेन महाराज, रामकृष्ण महाराज ही विद्वान मंडळी सगळे. आता बघा एक युक्तिवाद सांगतो माऊलीचा. बघा तुम्ही. देवाचे द्वारी उभा, बोला की आता क्षणभरी, किती क्षणभर उभा राहा म्हणले. क्षणभर, क्षणात मुक्ती, क्षणात मुक्ती. माणसं निघाले की बरं, टाइम घालवायची गरज नाही, काय नाही, चला चला क्षणात मुक्ती. माणसं क्षणात मुक्ती म्हणून गोळा केले, आणि गोळा झाल्यावर सांगितलं रिकामा अर्ध घडी राहू नको. लक्ष द्यायला लागले. हा माऊलीचा युक्तिवाद आहे. त्या मग माऊलीने काय केलं, माऊलीने ही सिरियलच मोडून टाकली. माऊली म्हणले हे सिरियल कधी कधी ताकदीवर कामं करावं लागते. हा अशी पॉवर वापरावं लागते. काय वापरावं लागते? पॉवर. काम जर होत नसेल तर पॉवर वापरून कामं करावं लागते. मग माऊलीने काय केलं, माऊलीने नियम मोडले. कधी कधी नियमाचं काय करावं लागते, उल्लंघन. आपल्याकडे सरळ दृष्टांत दिला. काय, समजा एखादी गाय, अशी गाय पुढं पळाली आणि तिच्या मागं कसाही लागलेला आहे, खाटीक आपल्या भाषेत. आणि तुमच्यात एकच गाय मंदिराच्या मागं लपून बसलेली, कसाही आला आणि म्हणला ओ गाय बघितली का? नाही बघितली. आपण देव जोडे तरी करावा अधर्म. लक्षात यायला लागलं. जर बरं होत असेल एखाद्याचं तर एखादी गोष्ट खोटं बोलायला शास्त्र काहीच म्हणत नाही, पण त्याच्यात बरं झालं पाहिजे. दुसऱ्याचं बरं होत असेल तर काय हरकत आहे सांगा बरं महाराज, काय हरकत आहे? 11 बी वाजले तरी महाराजाला म्हणायचं नाही नाही 10:30 वाजले तर तुमची घड्याळ पाणी प्यायला लागली का, असं खोटं बोला, रेटून बोला, काय अडचण आहे? काय अडचण आहे का सांगा. माऊलीने विचार केला, नियमानुसार अगोदर ग्रंथाचं काय सांगावं लागतो, अधिकारी काय सांगावं लागतो, अधिकारी. मग अधिकारी सांगा, नंतर या ग्रंथाचा विषय सांगा, नंतर संबंध सांगा, नंतर प्रयोजन सांगा. माणसं थांबणार नाही. कुठं टाईम आहे माणसाला एवढा. ज्ञानोबारायांनी सिरियलच मोडली. ज्ञानोबारायांनी अगोदर ग्रंथ, इकडे बघा,
अगोदर ज्ञानोबरांनी काय केलं आता हे बघा पुकार आहे चला जेवायला चला जेवायला चला जेवायला चला पंक्ती बसणार आहेत आणि माणसं गोळा झाली की म्हणा करा भजन सुरू कीर्तन करून घेऊ आधी कळायला लागलंय का नाही माऊलीने असला धंदा करून टाकला माऊलीने सगळी माणसं गोळा केले आणि अगोदर अधिकारी सांगण्यापेक्षा नियमानुसार काय सांगायला पाहिजे होता काय सांगायला पाहिजे होता अधिकारी नंतर विषय नंतर संबंध आणि शेवटी प्रयोजन पण ज्ञानोबारायांनी सिरियलच मोडली आणि ज्ञानोबारायांनी अगोदर अधिकार सांगण्यापेक्षा ज्ञानोबारायांनी डायरेक्ट ग्रंथाचं प्रयोजन सांगितलं काय प्रयोजन आहे ते मुक्तीचारी त्याला चारीच्या चारी हरिपाठ ग्रंथाचं फळ सांगत असताना डायरेक्ट प्रयोजन सांगितलं काय महाराज म्हणतात तेने मुक्तीचारी साधिल्या ज्यानं हरिपाठाचं चिंतन केलं त्याला डायरेक्ट फळ काय मिळणार चारीच्या चारी मुक्ती त्याच्या पदरात पडणार चार मुक्ती डायरेक्ट त्याच्या पदरात पडणार आता मुक्ती म्हणजे काही नुक्ती नाही नुक्ती वेगळी मुक्ती वेगळी लक्षात यायला लागलं का नुक्ती आणि मुक्ती मुक्ती शब्दाचा अर्थ करत असताना मुक्ती आम्ही आमच्या गुरुजींना विचारलं मुक्ती म्हणजे काय त्यांनी अर्थ केला काय मुळीच विमोचनी विशेषेने विमोचना हे कळलं का मला बी कळलं नाही सुरुवातीला म्हणलं गुरुजी हे काहीच कळना गेले ते म्हणले मग सोपा अर्थ सांगतो सगळ्यातून मोकळं होणं त्याचं नाव मुक्ती बंधनाची नाही ठावे बंधनाची नाही ठावे ओ बंधनाची नाही ठावे बंधनाची
हो मुक्त कासया म्हणावे बंधनाची नाही ठावे बंधनाची नाही ठावे बंधनाची नाही ठावे मुक्त कासया म्हणावे बंधनाची नाही कुणाला म्हणायचं मुक्ती कुणाला म्हणायचं मुक्त त्याचं उत्तरार्ध आहे बंधनची नाही ठावी जिथं बंधनच नाही त्याचं नाव मुक्त माणसं म्हणतात ना आम्ही आता सगळ्यातून मुक्त झालोत मोकळे झालोत प्रपंचातून मोकळं होणं त्याचं नाव मुक्ती मग आपली माणसं मोकळे व्हायलेत का जर आमच्या बीड जिल्ह्यात डोंगरातल्या भाषेत बोलू का होय बोलू का आपली माणसं रुमण्यानं जरी चिचून मोकळे केले तर लवकर मोकळे होत नाही होतीत का मोकळे सांग शास्त्रामध्ये राजा भर्तृहरी नावाचा एक राजा होऊन गेला त्या राजानं माऊली 3 ग्रंथ लिहिले 3 ग्रंथ नीतिशतक शृंगार शतक आणि वैराग्य शतक शृंगार कसा करावा तुमच्या भाषेत मेकअप हे राजा भर्तृहरीनं लिहून ठेवलेलं आहे कसं वागावं नीती ही राजा भर्तृहरीचं नीतिशतक नावाचा ग्रंथ आहे आणि वैराग्य शतक त्या वैराग्य शतकाच्या सुरुवातीलाच राजाचा श्लोक आहे काय वयमेव जीर्णा न तृष्णा न जीर्णा राजा म्हणतोय माणसं वयानं जीर्ण व्हायलेत पण माणसं वासनेनं जीर्ण होत नाहीत मुक्ती आपल्याला मिळू शकत नाही मुक्ती काय चिल्लर गोष्ट वाटायली तुम्हाला लय आगाव पोरगी महाराज इथं सामान्य माणसाची पोरगी असली 4-6 महिने पुण्या मुंबईला राहिली तर गावाकडे येताना अशी शिंग हलवी होती ती अशी उष्टाचा चिचे पलन तिरपट बघणं आणि शिंग हलवायची अशी पद्धत मग हे जुनी माणसं म्हणते अवघड हे काय म्हणते अवघड आहे पण त्याच्यात बी काही आमच्यासारखे निबोर पोरं बसलेले असते ते म्हणते हे असला ताल खेड्यात नसतो जमत कळायला लागले का बोलणं माझं लक्षात आलं ज्ञानोबराची भाषा 16व्या त्यातली ज्ञानोबराय म्हणतात ह्या देवाच्या पुरी इथं सामान्याची पोरगी जरा दिसायला कलरनं बरी असली तर एवढी नाक डोळे मोडणं तिचा थाट बघावं लागतं ह्या तर जगाच्या मालकाच्या पुरीत कमी आकारांत असतील का हा लग्नाला तयार नाहीत का 100% तयार आहेत हातात माळ घेऊन उभे आहेत पण ते एकच आहे आमच्या अट्टीत बसलं तर लग्न करीन नाही तर कुणासोबत मी लग्न करणार नाही ज्ञानोबराय म्हणतात त्या पुरीची अट्ट आहे का गुण कुसुमांची माळा घेऊन या मुक्ती बाळा वैराग्य निरपेक्षतेचा गळा गिवशीत पावे ज्ञानोबराय म्हणतात गुणरूपी पुष्पांची माळा गुणरूपी पुष्पांची माळा मुक्तिरूपी बालिका हातात घेऊन तयार आहे वरायला तयार आहे पण तिची एक अट आहे वैराग्यवान असला पाहिजे आणि निरपेक्ष वृत्तीनं जीवन जगणारा असला पाहिजे अशाच्याच गळ्यात मी माळ घालणार खबुळ्या बांड्याला वरायला मी बी सामान्याची नाही हे बी देवाची पोरगी चिलरची पोरगी ती म्हणते मी दुसऱ्याला मोजीत नाही वैराग्यवान पाहिजे मग आहे का वैराग्य आपल्याकडे वैराग्याचं आडनाव तरी आहे का आपल्याला आडनाव तरी हा कुणाला म्हणायचं वैराग्य वैराग्य सांगत असताना ही वैराग्य नावाची गोष्टच अशी 100-200 वर्षे गेले तरी वैराग्य जाग झालंय म्हणून कुणाच्या कानावर बातमी नाही लवकर जागच होत नाही खानदानी आळशी माणूस आहे कोण वैराग्य लवकर जागच होत नाही महाराज हा संत श्रेष्ठ गुरुबा काका होऊन गेले तिथं वैराग्य झालं होतं ऐकायला बरं वाटतंय ऐकायला बरं वाटतंय काय वैराग्य बरोबर आहे का नाही नोहे वैराग्य सोपारे आणि मज बोलता वाटे खरे बोलणं सोपं आहे पण महाराज वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आणि पुन्हा ऐसे कोणी होणे नाही पुन्हा नाही होत वैराग्य जागा महाराज रामकृष्ण भाऊ येडशीकर खंदानी वैराग्य बरोबर आहे का नाही महाराज वैराग्य श्री गुरु विठ्ठल महाराज घुले ओरिजिनल वैराग्य वैद्य बाबा ओरिजिनल वय आणि सद्यस्थितीला शांती ब्रह्म कुरेकर बाबा हे खानदानी
वैराग्य राहिलं नाही आता अलीकडं. कुठं राहिलंय वैराग्य? वैराग्य नाही, खानदानी आळशी माणूस आहे, जागं होत नाही लवकर. आणि हे वैराग्य ज्याच्याकडं आहे आणि निरपेक्षता, निरपेक्षताचा अर्थ करत असताना अपेक्षा रहित असा एक अर्थ केला. कशा रहित माऊली? अपेक्षा रहित. ज्ञानोबारांनी त्याला दृष्टांत दिला गणेश महाराज. ज्ञानोबारा म्हणतात सांडोनी दुधाची टकळी गोवारी गाव धेनू वेटाळी. ज्ञानोबारा म्हणतात गाव धेनू वेटाळणारा म्हणजे गोवारी. काय म्हणते त्याला? गुराकी. सगळ्या गावाच्या गायी सांभाळतो पण अपेक्षा नाही. सांडोनी दुधाची टकळी गोवारी गाव धेनू वेटाळी. गाव धेनू वेटाळतो, सगळ्या गायी सांभाळतो पण दुधाची अपेक्षा ठेवीत नाही. असलं ज्याचं जीवन आहे त्याला मुक्ती माळ घालती, कुणाला बी माळ घालत नाही. ऐकायला का नाही? ऐकायला का? कसं वाटायलं का? कसं कीच वाटायलं? कसं वाटायलं? कसं? हा हा नाही मी सांगतो, तुम्ही ऐका नीट बसून मांडी घालून फक्त, बाकी काय नाही. मी सांगायलाच आलेलो आहे. लक्षात आलं का नाही? बघा इकडे लक्ष द्या. ऐकाय वाटल्यावर माणसं बोलत आहेत की होय ऐका वाटायला लागलं बाबा, सांगा सांगा माणसं म्हणतात ना. पुढं काय असेल गडबड ऐकायची, बाकी काय. विठ्ठल गेलं तुमच्या नादाने विसरलं. कुठवर आलं? मुक्ती मुक्ती. बरोबर आहे का नाही? मुक्ती वैराग्य चाललो होतं. बरोबर आहे का नाही? आता शांत बस. वैराग्य काय? वैराग्य कुठं बी जागं होत नाही. आणि ज्याच्याकडे वैराग्य आणि दुसरी गोष्ट निरपेक्षता, अपेक्षा रहित ज्याचं जीवन आहे. म्हणजे आमच्याकडे वैकुंठ श्रीरामकृष्ण महाराज वरबगावकर होऊन गेले. त्यांनी सांगायचं आत्ताचं वैराग्य आहे, निरपेक्षता नाही. आता म्हणजे कोडग्याला आज नाही, कालचा कोडगा आज नाही. मग त्यांनी व्याख्या केली निरपेक्षतेची. काय? एकदा जर बायको संसारात माघारी बोलली तर पुन्हा घराचं तोंड बघत नाही, त्याला म्हणायचं निरपेक्ष. रामकृष्ण महाराज बघितले असतील की वरबगावकर ऐकून. हा त्यांनी व्याख्या केली. एकदा बायको माघारी बोलली तर पुन्हा घराचं काय बघायचं नाही भाऊ? तोंड बघायचं नाही. त्याचं नाव निरपेक्ष. असलं असते. आपल्याला हाय का काही? मह्या देखत एका भजण्याला हाणलं आमच्या इथं त्याच्या बायकोनं, मह्या देखत. आणि मी म्हणलो अरे लय हाणलं फटकळे पण जीव लावी ती म्हणलं. आता काय सांगा, कळायला लागलंय का बोलून? हा हे असला धंदा आहे. म्हणजे वैराग्य आपल्याकडं नाही, निरपेक्षता आपल्याकडं नाही, मुक्ती आपल्याला मिळवू शकत नाही. नीट बसा, टाईट बसा. आता ढिल्या अंगानं कळत नाही. कसं असतंय? आपल्याकडं मार्ग 4 आहेत. मार्ग किती? 4. ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग, योग मार्ग आणि कर्म मार्ग. सद्यस्थितीला 2 मार्ग तर कायमस्वरूपी बंद आहेत. कोणते कोणते? कर्म आणि योग. हे बंद आहे दोन्ही. योगाच्या वाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाची वाटा भागा आला. वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म. योग याग विधीने नव्हे सिद्धी, योग याग विधीने नव्हे सिद्धी, नव्हे सिद्धी. योग याग विधीने नव्हे सिद्धी, योग याग विधीने नव्हे सिद्धी, योग याग विधीने नव्हे सिद्धी, योग याग विधीने नव्हे, योग याग विधीने नव्हे सिद्धी, योग याग विधीने नव्हे सिद्धी, योग याग विधीने नव्हे सिद्धी, योग याग विधीने नव्हे सिद्धी. वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, दंभ धर्म. हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना. वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म. हरी हरी मुखे मना, 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 हरी मुखे मना. क्या बात आहे. वा गणेश महाराज, वेगळं रूप दाखविलं आज तुम्ही. हे कीर्तनकार बी असे म्हणतात, मला आज कळालं. बरोबर आहे का नाही सांगा? वा गणेश महाराज म्हणजे चौकुनी चिराय महाराज. गाणं बी तेवढंच तयार आहे.
वाजविण्याच्या बाबतीत बी विशारद झालेले, म्हणजे ह्यांच्या सोबतच झालेले गणेश महाराज, भरत महाराज. आणि कीर्तनाच्या बाबतीत बी अस्सल कीर्तन असतं गणेश महाराजाचं, अस्सल. बरोबर आहे का नाही? योग मार्ग बंद आहे, येतो तो का आपण दाजी बोला की. योग याग विधी हां येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. म्हणजे योग आणि ह्याच्या नादी लागलं विनाकारण उपाधी लागून जाती महाग. कोणती? काय? दंभ. बरोबर आहे. उपाधी विनाकारण महाग लागत चलती. मग योग मार्ग ही बंद आहे आणि कर्म मार्ग ही सद्य स्थितीला तरी काय झालेला आहे? बंद आहे. सध्या मार्ग किती चालू आहेत? 2. कोणते कोणते? भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग. आता या दोघाचे तात्या या दोघाचे माऊली 2 मत आहे. मुक्तीच्या विषयात गणेश महाराज ज्ञान मार्गानं वेगळं मत मांडलंय आणि भक्ती मार्गानं वेगळं मत मांडलंय. ज्ञान मार्गावाल्याचं मत वेगळं आहे आणि भक्ती मार्गावाल्याचं मत वेगळं आहे. भक्ती मार्गावाले म्हणतात मुक्ती मिळवायची का? हो, मुक्ती संग लग्न करायचं. मुक्ती जर मिळवायची असेल तिच्या संग जर लग्न करायचं असेल, भक्ती मार्गावाल्याचं मत आहे, तर ते म्हणते तुम्हाला अगोदर त्या मुक्तीचा पत्ता शोधावा लागेल. कुणाचा पत्ता शोधावा लागेल? मुक्तीचा. नेमकी कुठे बाबा? बार्शीला का बावीला, कुर्डवाडीला का पंढरपूरला, कुठे? तेरला कुठे? ह्याचा तपास काढावा लागेल का नाही काढावा लागेल? आपल्याला मिळवायची मानल्यावर तिचा पहिला काय काढावा लागेल? तो तपास काढावा लागेल. महाराज म्हणतात तिचा तपास काढीत असताना ती बार्शीला नाही, ती पंढरपूरला नाही, ती आळंदीला बी नाही. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, ऐसे बहुता ग्रंथी बोलिए, ऐसे ग्रंथी बोलिए रे. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, ऐसे बहुता ग्रंथी बोलिए रे, ऐसे बहुता ग्रंथी बोलिए रे. कुठं राहायलाय मुक्ती? नामापाशी. कुठं राहायलाय? तुम्हाला बोर व्हायलाय का? चहा सांग का? म्हणजे फ्रेश होतील म्हणून म्हणलं, बाकी काय नाही. हां, मुक्ती कुठं राहायलाय? हां, नामापाशी. बोलत चालावं लागते म्हणलं तुम्हाला, तर थोडा वेळ राहायलाय. मुक्ती कुठं राहायलाय? नामा. तू का म्हणे नामा पाशी चारी मुक्ती? बोगसगिरी नाही. आईशे बहुता ग्रंथी बोलिले. बऱ्याच ग्रंथकारांनी सिद्ध केलंय की मुक्ती नामापाशी. कुठे? भुक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष. चारी वेद 6 शास्त्र देता ती साक्ष. 4 वेद 6 शास्त्र साक्षी द्यायला लागलेत की मुक्ती राहायला कुठे? नामापाशी. बरोबर आहे का नाही? मुक्ती नामाजवळ आहे. ही मत कोणत्या मार्गावाल्याचे? भक्तीवाल्याचं. कोणतं? रामकृष्ण महाराज. भक्ती. भक्तीवाले म्हणायला लागलेत की मुक्ती कुठे? नामापाशी. बरोबर. पण ती ज्ञान मार्गावाल्याने अपील केलं, म्हणले अजिबात जमणार नाही, आमचं मत वेगळं आहे. म्हणजे तुमचं मत काय? आमचं मत ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत, बोले नामापाशी. हा, भक्तीवाल्याचं मत काय? मुक्ती कुठं? तू का म्हणे नामापाशी चारी मुक्ती.
पण ज्ञानावाल्याने सांगितलं अजिबात जमणार नाही. भक्तिवाल्याचं मत आहे मुक्तीनामानं आणि ज्ञानावाल्याचं मत आहे ज्ञानानं. ज्ञाने विन मोक्षू नाही हा सिद्धांत, वेद बोले हात उभारू. कळायला लागले. ज्ञानावाल्याने मत मांडलं मुक्ती ज्ञानानं मिळते. कशानं मिळते बोला की? ज्ञानानं. आणि भक्तिवाल्याने मत मांडलं की मुक्ती नामानं. मुखी नाम हते मोक्ष ऐसी साक्ष बहुता, ऐसी साक्ष बहुता, ऐसी साक्ष बहुता. मुखी नाम हते मोक्ष ऐसी साक्ष बहुता, ऐसी साक्ष बहुता, ऐसी साक्ष बहुता. डायरेक्ट केस कोर्टात गेली. कुठे गेली केस? श्रीराम महाराज कोर्टातच गेली डायरेक्ट केस. म्हणले काय? पिंजऱ्यात उभा राहायचं ना आपापलं मत मांडायचं. भक्तिवाल्याने मत मांडलं नामाजवळ मुक्ती. कुठं मुक्ती? आणि ज्ञानावाल्याने मत मांडलं ज्ञानाजवळ मुक्ती. जे जण एकच सांगितलं. हे बघा, बोगसगिरी बोलण्यापेक्षा आपापले साक्षीदारांनी पुरावे सादर करा. त्या केस कोर्टामध्ये जॅकेट आणि कोट आणि टाय महत्वाचे नसते. महत्वाचं काय असतं? साक्षीदारांनी खून पचवतो. फक्त ही 2 मिटवावं लागते. साक्षी आणि पुरावा मिटला की बाकी तिथं ती बाकीच्या गोष्टीला किंमत नसते. बोगसगिरी मोर्चे बी तसलं काही मोजित नाही. ते साक्षीदार आणि पुरावे मागतात. कळायला लागले का माझं बोलून? हां. मला भक्तिवाल्याने सांगितलं बोला साक्षीदार. आता कमीत का साक्षीदार? मुखी नाम हाती मोक्ष. 1-2 नाही, आईशी साक्ष. बोला काय? बहुतांची. बहुतांची म्हणलं की त्यानं ती घंटी वाजवली. मिराट अपील आहे. म्हणले काय? अशी बहुतांची बोगसगिरी बोलायची नाही. एखाद्याला हाणलं वा गावात आणि सरपंचानं लय हाणलं मुरुस्तन गेलं कोर्टात. पोलीस स्टेशन साहेब लय मारलं सरपंचानं मला. साहेब म्हणले कोण म्हणतं? साक्षीदार. अख्खं गाव साक्षीला. पोलीस स्टेशन हे अख्खं गाव आणि फिक्क गाव नाव सांग, आम्हाला चौकशी करावं लागेल. असं जमतंय का? अख्खं गाव साक्षीला सांगा की त्या कायद्यातलं कोणी असलं बसलेलं तर जमतंय का? अख्खं गाव साक्षीला जमतंय का? नाही. ते म्हणते तिथं नावानिशी जाहीर करा. मुखी नाम हाती मोक्ष हयशी साक्ष बहुतांची. म्हणले बहुतांची बोगस नाही. नाव सांगा. मग पहिला साक्षीदार सांगितलं हरी 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 मंत्र हा शिवाचा शिवा. हरी हरी मंत्र हा शिवा. हरी 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 मंत्र हा शिवा. हरी 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 मंत्र हा शिवा. मनती देवाचा तया मोक्ष. मनती देवाचा तया मोक्ष. मनती देवाचा तया मोक्ष. हरी 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 हा मंत्र शिवाचा. मनती देवाचा तया मोक्ष. मनती देवाचा तया मोक्ष. हरी 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 मंत्र हा शिवाचा. मनती देवाचा तया. मनती देवाचा तया. वटाले पहिला दिवस असल्याने हरी 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 मंत्र हा शिवाचा. भगवान शंकरानं वरडून सांगितलं काय? मंत्र शिवाचा. पहिला साक्षीदार भगवान शंकर. मनती जे वाचा तया मोक्ष. तिकडून ते नाव मिलाट. तिकडून ती घंटी वाजवली. ऑर्डर ऑर्डर मिलाट. आम्हाला भोळा साक्षीदार जमत नाही. भोळ्याला तर कुणी बी बिस्किट हे ते देऊन साक्षी द्यायला लावीन. माझा बोलण्याचा उद्देश तसाच होता. बघा इकडं लक्ष द्या माझ्याकडं. ह्यासला साक्षीदार जमत नाही. खानदानी साक्षीदार पाहिजे. म्हणजे मग खानदानी सुपाऱ्या घेणारा बोंबलून सांगायला पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. नामे तिन्ही लोक उधरती. नामे तिन्ही लोक उधरती. नामे तिन्ही लोक पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. नामे तिन्ही लोक उधरती. नामे तिन्ही लोक पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक.
सुपाऱ्या घेणारच जमतो म्हणले हा सांगा बुमलून सांगायला म्हणले पुराण प्रसिद्ध बोलिले प्रसिद्ध आहे की नामे तिन्ही लोक उद्धरत साक्षीदार लक्ष द्यायला लागले का नाही आणि पुराव्याच्या बाबतीत तर पहावे पुराणी विचारूनी तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे किंवा तुका म्हणे नामापाशी चारी मुक्तीन आयुष्य बहुता ग्रंथी बोललेले ह्याच्यापेक्षा मोठा पुरावा काय पाहिजे अजून हे घ्या पुरावा आणि साक्षीदार बी दिले वातावरण तयार झालं भक्तिवाल्याचं वातावरण तयार झालं की पुरावे बी आले साक्षीदार बी आले कसं असते हवा असती कोण्या बी गोष्टीची काय असती हवा इंदिरा गांधीची हवा होती एका काळात कुणाची हवा बाई वजनदार होती चांगल्या लांबक्या मिशावालेली नाक घासून पंतप्रधान झाली ती बाई वजनदार बाई होती कोण इंदिरा गांधी म्हणजे हवा असती ना तिची बरोबर कवर हवा चालली माहिती तुम्हाला गांधीची कवर चालली माहिती 2014 पर्यंत बाईची हवा होती कळायला लागले का नाही तिथवर काँग्रेस सरकार होतं हवा होती ना त्यांची लाट आली उंची मोदीची आणि मग मोदीची हवा तयार झाली 14 पासून पुढं लक्ष द्यायला लागले कशावर असते हवेवर आणि शहाणी ती असते वातावरण बघून पक्षी आपले हे हवा बघून उधळीत येत बरोबर आहे का नाही वातावरण बघून जी उफणीत येत ती शहाणी असते आणि शहाण्यानं तसंच करायचं आता हे वातावरण बनलंय का नाही शहाणे माणसं 15-20 हजार रुपये देणगी देऊन मोकळे होणार वातावरण तयार आहे बाबा बरोबर आहे का नाही पुण्य मिळवायची संधी दिली ना आपल्याला उपलब्ध करून हे आपण देणगी देणं म्हणजे पुण्य आपल्या पदरात पडायला आयोजकाचे उलट आपल्यावर उपकार आहेत की आपल्याला पुण्य कमवायची संधी त्यांनी मिळवून दिली ह्याच्यापेक्षा मोठं काय वातावरण तयार झालं पाहिजे त्या कुठल्या बी गोष्टी अरे हे वाजवायला बी म्हणायला बी वातावरण तयार झालं तर मजा आहे ना बरोबर आहे का नाही आता बघा इकडे लक्ष द्या कुठवर आलं आपलं हवा कोणाची हवा तयार झाली वातावरण हाय का ही येडी असली आपली हाय का काही घेणं नाही देणं नाही त्या मोदीचा आणि ह्याचा काही संबंध आहे का ती दृष्टांतापुरतं होतं आपली हवा तयार झाली भक्तिवाल्याची काही नाही काय उपयोग नाही तुमचं ती मेन फेन काय हे येडे असले काय सांगून उपयोग आहे ह्याला मी सांगायलोय भक्तिवाल्याची हे म्हणाय मोदी विढल एवढं सांगितलेलं आमचं पाण्यात गेलं सगळं अहो मोदीची नाही हवा तयार वातावरण तयार झालं भक्तिवाल्याचं कारण त्यांनी पुरावे दिले आणि साक्षीदार दिले की मुक्ती कुठे नामापाशी धरला मोसम आता कुठे बोला की नामापा त्याच्यामुळे लक्ष देऊन माझ्यासोबत बोला तर ध्यानात राहतंय तुमच्या तुम्ही ते विनोद आला की इकडे तिकडे बघतात मी आपलं फवारणी करतोय झोपून आहेत म्हणून आणि तुम्ही त्याच्यात नादाला लागतात हिरवळीला नादाला लागलं एकदा म्हशी जेव्हा गरवणी व्हायला लागलं ह्यांचं हिरवट्टीच्या नादाला लागलं की दुधाचं ध्यानातच राहत नाही ह्यांच्या पुन्हा काय करावं असं नाही आपली हिरवळ महत्वाची नाही महत्वाचा गाभा आहे तुम्हाला एक गुरुवारी जयवंत महाराज बोधलेंचं वाक्य सांगू का मानकोजी महाराज बोधले यांचे वंशज गुरुवारी जयवंत महाराज बोधले यांनी एक वाक्य सांगितलं आम्ही दोघं कीर्तनला होतो डिक्सळला त्याने एक गणेश महाराज बी होते त्याने एक वाक्य सांगितलं जयवंत महाराजांनी ते म्हणले खळखळून हसवणारं कीर्तन ज्यावेळेला असतं त्यावेळेला 2 तास ते अतिशय आनंद वाटतो पण घरी जात असताना त्याचा पदर रिकामा असतो लक्षात आलं का त्याच्या पदरात काहीच पडत नाही आमच्या कीर्तनातून त्यांचे वाक्य माझे नाही 2 जरी ओव्या 2 जरी दाखले वेदांताचे तुम्ही घरी घेऊन गेलात तरी तुम्हाला ते आयुष्यभर सुख समाधान हसवणारं कीर्तन आता मी माझं हसवणारं कीर्तन आहे 2 तास बरं वाटेल पण पदरात काय पडलं काहीच नाही ना त्याच्यामुळं दुधाचा विचार करायचा असतो गवताचा विचार नसतो करायचा लक्षात आलं वातावरण तयार झालं कुणाचं हा आत्ता कसा मोसम धरला राईट उग बरोबर आहे का ना भक्तिवाल्याचं वातावरण तयार झालं नामापाशी मुक्ती नामापाशी ज्ञानवाल्याने विचार केला शहाणे ना आता वेद हे म्हणले ज्ञानमार्गामध्ये वेद शास्त्र 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ही कुठल्या मार्गातली ज्ञान मार्गातली शहाणे इतकी महाराज ती काय येडी आहेत का त्यांनी बघितलं वातावरण तयार झाले गड्या म्हणले कुणाचं भक्तिवाल्याचं नामाजवळ मुक्ती आपल्याला मार्ग बदलून जमणार नाही
ह्यांचं झालं की त्यांना उभा केलं कोर्टात. बोला काय मत आहे तुमचं? काय नाही, अशी कलटी मारली हे. आम्हाला तुम्ही तर म्हणले ज्ञानाजवळ मोक्ष नाही. आमचा बोलण्याचा अर्थ वेगळा होता. वेद अनंत बोलला विठोबाची साधीला, विठोबाची शरण लावे, निज निशाण वेद अनंत बोलिला, अर्थ विठोबाची साधीला, विठोबाची शरण निज निशाण नाम गावे. विठोबाची आमचं बी तेच म्हणणं आहे. म्हणले नाही म्हणले लय बोलत होते मागा. बोललो बाबा, लय बोलला वेद, काही कमी बोलला नाही वेद. अनंत बोलला कोण? वेद. पण त्याच्यातून अर्थ ही तुकाची साधीला. म्हणले काय तुमचं तेच आमचंय, तुमचं असं ना आमचं असंय, फरक एवढाच आहे, काही नाही झालं. कसं झालं? म्हणलं काय नाही, अर्थ ही तुकाची साधीला. तुमचं मत आहे नामाजवळ मुक्ती, आम्ही बी तेच म्हणायलो. विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम चहुवेदी जाण, साही शास्त्र, 18 पुराण, हरीची गात, 18 पुराण, हरीची गात. चहुवेदी जाण, साही शास्त्र, 18 पुराण, हरीची गात, 18 पुराण, हरीची गात. असे पलटीच मारली डायरेक्ट. आधी हे सांगत होते वेदन शास्त्र की नामाजवळ मुक्ती, त्यांनीच बदलीत गेली. ते म्हणले चहुवेदी जाण, साही शास्त्र कारण, 18 हे पुराण. म्हणजे याचा अर्थ एकच, मुक्ती नामाजवळ आहे. मुक्ती कुठे? नामाजवळ. हरीचा पाठ केला की तेने मुक्तीचारी साधिल्या. कसं असतंय? लग्न बी करायचं म्हणलं, लग्न बी तरी ध्यानात ठेवा, मुंज्याने ध्यानात ठेवा, जेवढी मुंजी येते तेवढ्याने. हां, लग्न बी करायचं म्हणलं तरी महाग लागून करायचं नाही. ऐकायलात का नाही? महाग लागून पोरगी केली, पुन्हा दुपारा भांडे घासावं लागते, अजिबात नाही. हां, कर्तृत्व असं सिद्ध करायचं, पोरगी महाग लागून आली पाहिजे. कळायला लागलं का नाही? पोरगी महाग लागून. हे मुक्ती व्यक्ती कोणी बी असू दे, आम्ही तिच्या नादी लागत नाही, ती आमच्या महाग लागते. मुक्ती सायुजता पाठी लागे, मुक्ती सायोजता पाठी लागे, मुक्ती सायोजता पाठी लागे. एका जनार्दनी हरी हरी म्हणता, जनार्दनी हरी हरी, हे ना जनार्दनी हरी हरी जनार्दनी हरी हरी म्हणता. मुक्ती सायुजता पाठी लागे, मुक्ती सायोजता पाठी लागे, मुक्ती सायोजता पाठी लागे. एक जण मागणी एक जण पुढं म्हणी जा, म्हणजे ध्यानात येते. सगळेच महाराज संघ म्हणते. तसं महाराजाला येत असले तर त्या संघ म्हणायची गरजच नाही. म्हणा ज्याला येत नाही त्याच्या महाग म्हणावं लागते. लक्षात यायला लागले का नाही? एका जनार्दनी हरी हरी म्हणता. काय म्हणता? काय म्हणता? हरी हरी म्हणलं की मुक्ती सायुज्यता पाठी लागे. धन्यकुमार महाराज महाग पळती. महाग कोण? मुक्ती महाग पळती. आणि तसं पाहिजे, महाग लागून आली पाहिजे महाराज. आता वेळ आता थोडं घेऊ का 10-5 मिनिटं? लई वेळ जा. हां होय, 10-5 मिनटं होय, जमते होय. माऊली जमते का? गडबडे मुरकुटे महाराजाला काही गडबडे? कानात बोलायला पण मला काही गडबडे का? हा प्रमाण. हां, मग प्रमाण किती बी म्हणा, मी काही अडचण नाही त्याची. प्रमाण मोकळ्या मनानं कव्हर बी म्हणा, गडबड तर नाही ना काही.
हे महाराजाचं काय नाही, आमच्या गाडीत असल्यामुळं काही बी केलं तरी जय काही होत नाही, हालचाल करता येत नाही. वा. पण काय बघा, गायक वादक आणि कीर्तनकार यांचा एक जीव झाल्याशिवाय कीर्तनात मजा येत नाही. ध्यानात ठेवा, लक्षात आलं का नाही? आता बघा, आमचा एक मित्र आहे, आमच्या घरातलाच आहे, बाळ्या म्हणून, बोबडा बाळ्या म्हणते त्याला आमच्या इथं, काळा झर बाळ्या आणि बोबडा बाळ्या. मला म्हणायचा, मला बाबा म्हणणार, अरे तुला बोलणार पण बाबा म्हणणार, बाबा एखादी पोळगी बघ केळा आपल्याला, एखादी बाळ्या तुला कोण देईल हां डांबरी मी नाहेळाव एखादी बगळाव आपल्याला, चांगलं सांभाळतोळाव मी. बाळ्याला जमीन बी चांगली होती, मामाकडे जायचा, मामा दिळाव पुळगी, तुला 4 पुळी तर 1 दिळाव मला, मी चांगली सांभाळतो मामा, आता त्या 3पेक्षा चांगली सांभाळतोळाव मला देऊन टाक पुळगी. मी मामा म्हणायचे, ए तुला पुळगी आहे, अरे दिळाव मामा, राव येत नव्हतं त्याला, दिळाव म्हणायचा. अरे कदरून गेलं नाही, एक दिवस गाडीतच टाकलं मी आणि हा विषय सांगू लागलो. म्हणलं ए मागं लागून करायची नाही, मागं लागून आली पाहिजे. बाळ्यानं तेवढंच मनावं घेतलं, मला म्हणलं 1000 रुपये दे. किती? 1000 रुपये घेतली. तीच बाळ्यानं जिम लावली अण्णा, 12वी पहिली झाली होती, खाऊन पिऊन व्यायाम केला, घाम गाळा. बाळ्या मिलिटरीत लागला, आता 3 वर्ष झालं बाळ्या मिलिटरीत आहे. हे नाही सांगायचं मला, मिलिटरीतून महागारे आले हो, बाळ्याकडे मामा गेला, काळा झर बाळ्यान बोबडा बाळ्या. बाळू आपल्या पुरीचे मग सुपारी फोडून घेऊ, नाळाव म्हणला, नाकात बळाबळ नाही. लक्षात यायला लागलंय का? नाकात गेळेळी म्हणला मामा, बळाबळ नाही लाव म्हणला, नाकात. महाग लागून आली पाहिजे. काय मुक्ती मुक्ती म्हणायला लागला. आसन वेदन शास्त्रन ती किती बी भारी मुक्ती. आमच्या बाबतीत तिनं हालचाल करायची नाही, तिची यशन आम्हाला माहिती. नामस्मरण केलं आमच्या महाग पळती. कळायला लागले का नाही? मग आता काय करायचं? पोरीनं सांगितलं काय बी करा पण स्वीकारा. म्हणजे तुझी अट होती वैराग्य निरपेक्षता, आम्ही मान्य केली, आमची बी अट मान्य करावं लागेल. म्हणले काय, लग्न मंडपात आहे तोपर्यंत तू बायको, घरी गेल्यावर भांडे घासावं लागते. जमतंय का? ठीक आहे म्हणले, काय अडचण नाही. सकाळी लागले का नाही, मोक्ष आम्हा घरी, मोक्ष आम्हा घरी कामारी हे दास, मोक्ष आम्हा घरी कामारी हे दास. होय सांगू ऐसी तुका म्हणे, होय सांगू ऐसी तुका म्हणे, होय सांगू ऐसी तुका म्हणे. आम्ही सांगन तसं वागायचं, असं लक्षात द्यायला लागले का नाही? मोक्ष आम्हा घरी काय कामारी हे दासी, आणि होय सांगू ऐशी तुका म्हणे. किती अवघड आहे मुक्ती, सोपी गोष्ट वाटायली, पण असली मुक्ती आमच्या हरिपाठाची विशेषता आहे. तेने मुक्ती 4 साधियल्या, तात्काळ मुक्ती मिळते, तात्काळ. ऐकायलात का? पण काय म्हणता, एका जनार्दनी हरी हरी म्हणता, हरी हरी म्हणलं की मुक्ती सायुज्यता पाठी लागे. मग जर हरी हरी म्हणता मुक्ती मिळत असेल तर मग आमचा बी विषय तोच. हरी मुखे माला, 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 हरी मुखे माला.
मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा मुखे बार कुमारी बार कुमारी बार कुमारी बार कुमार ढोबार ढोबार कुमार ढोबार कुमार रघुमार 2 तास झाले पण 2 तास झाल्यासारखं वाटायला लागले का हा अर्ध्या बटाट्याने टका 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 बघायला लागलेत माणसं नसते गायक बी तसेच चाली बी ऐका वाटायला लागले आता पकवाज बी ऐका वाटायला आणि कीर्तन बी ऐका वाटायला लागले गायक बी अशी आणले तात्या की म्हणजे निवडून आणल्यासारखीच आहेत बरोबर आहे का ना आता माऊली घरचेच आहेत गणेश महाराज आज आले 2च रत्न पण पुन्हा नाद करायचा नाही असले बरोबर आहे का थोडे पैसे जातात पण शिन येत नाही लक्षात यायला लागले का नाही थोडे महाग आहेत पण शिन येत नाही बरोबर आहे का नाही आणि वातावरण बरोबर वाजविणाऱ्याच्या बाबतीत बी तसलंच काम आहे आणि असं जुळून आलंय वाजवी गायक बी 1 नंबर कशी गायक सांगा तुम्हीच सांगा 1 नंबर वाजविणार मी 2 नंबर आहे मी बी 1 नंबर आहे ना मी बी कारवा नाही डोंगरातला तसं कसं उगं बरोबर आहे का नाही सांगा हा सगळे वातावरण 1 नंबर ऐकणारे बी 1 नंबर आहेत मूळ विषयच आहे हरी हरी म्हणल्यावर जर मुक्ती महाग पडत असेल तर आमचा विषयच आहे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा 2दा का लिहिलं त्याचं कारण मुख्य विषय आहे कसला विषय मुख्य विषयच हा या अभंगाचा की मुखानं काय म्हणणे हरी हरी म्हणणे म्हणजे थोडक्यात नामस्मरण करणे कळायला लागलं का नाही हरी हरी म्हणलं की मुक्ती महाग पळते काय म्हणलं की हरी हरी म्हणलं की मग आता कसं आहे नाही तरी हा मंत्रच वेदातला वेदाचे जे बीज हरी अक्षरे दोन्ही आणि एका जनार्दनी पाठ केली वेदातला मंत्र आहे ना हा हरी महादेवानं जपल्यावर भजन करी महादेव ही नंतरचा आहे लक्षात यायला लागले का नाही आधी वेदातला आहे बोलू नका इकडे बघा बोल कंटा बाजायला का जरा चिलबिचल व्हायले मग कारण 2 राहिलेले पुन्हा पुढच्या 25व्या वर्षाला बघू तर आमची होईनराव सांग म्हणा आताच काय ती तू बऱ्याच महाराज लोकांनी ही एक नाद आहे 11 साडे 11 वाजेपर्यंत एकाच चरणावर राहिलेले पुढल्या वेळेस तुला बोलवायच नाही यंदा सांग र का आहे ती तू पुढल्या वर्षी आम्हाला नवीन महाराज आणायचे तू 11 वाजता एका चरणावर बोलले तुला पुढल्या वर्षी कशाला आणायचं यंदाच सांगतो का आहे ती लक्षात आलं का नाही बघा इकडे लक्ष द्या मुख्य विषय असल्यामुळे दुरुक्ती केली हरिमुखे म्हणा पुन्हा हरी हे बघा लिहा हरिमुखे म्हणा हा काय म्हणलात हरिमुखे म्हणा 2दा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा इकडं मुक्ती तर मिळेलच हो पण इकडं पुण्याची गणना कोण करी एवढं पुण्य त्याच्या पदरात पडेल की त्याची गणती सुद्धा करता येणार ही मुख्य विषयाची ताकद आहे हा विषयच आहे मुखानं नाही तरी आता हे बघा आता आपल्या वयातलं सोडून द्या समजा धन्यकुमार महाराज संगीतातला तज्ज्ञ माणूस आहे होय बरोबर आहे का नाही श्रीराम महाराज गाण्यातले दर्दी माणसं आहेत ज्या वेळेला आता शिकलेले आमच्यासारखी नवीन आहेत ते रे आले की सानी अशी सूर लावते जुना कुठला बी भजन्या उभा करायचा हरी 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 कळायला लागले का नाही हरी 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 राम कृष्णा हरीच म्हणणार ती सुरुवातीला काय म्हणणार हरी हरी आपला मूळ आहे विषयच आहे हरी हरी म्हणणं 80 वर्षाचा म्हातारानं वस्तीवर राहतोय गावात सप्ताह म्हण हो मला निहा नगा पाऊस पाणी यायला मला यायचं तुम्ही आपल्या घरी बसल्या हरी हरी काय करा हरी हरी करा मूळ विषयच हरी आणि पाणी मुळाला असलं पाहिजे सिंचन करिता मूळ वृक्ष ओलावे सकळ लक्षात आलं का नाही म्हणून हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हा विषय असल्यामुळं गणेश महाराज ह्याला ध्रुपदात घातले सगळे अभंग झाला की विषय 10-5 मिनिटं गप्पा हाणल्या माझा बोलण्याचा विषय असा आहे
पुन्हा 10-5 मिनिटं गप्पा झाल्या, विषय असा चाललाय. पुन्हा गप्पा झाल्या, हा का विषय असा आहे. मग ती अभंग झाला की हो का विषय ही बर का, ही काय बी असू द्या, तिकडं तिकडं देवाचे द्वारी ही काय बी असू द्या, हरिमुखे म्हणा. अरे चहुवेदी जाण सायसात हे सगळं असू द्या, हरिमुखे म्हणा. संतांच्या संगती मनोमार्ग असू द्या, पण हरिमुखे म्हणा. ही विषयावर यावं लागते. कुठं यावं लागतंय, कुठं यावं लागतंय? मुख्य विषयावर. मुख्य विषयात आपला काय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करे, ग्रंथाचा अधिकार. हे बघा, ग्रंथाचं फळ नाम प्रयोजन तेने मुक्तिचारी सर साधी गेल्या. ग्रंथाचा विषय हा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि ग्रंथाचा अधिकारी असोनी संसार जीवे बेगुकार, असोनी संसार जीवे बेगुकार, असोनी संसार जीवे बेगुकार, असोनी संसार जीवे बेगुकार. वेदशास्त्र बाह्य साधा वेदशास्त्र हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली, ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली. एक तास नाही 8 तास असं एक चरण राहिलंय असं. माणसं गेले घाबरून 1 तास अजून 12 वाजतो काय. बघा, ग्रंथाचं प्रयोजन तेने मुक्तिचारी. बोला की साधिल्या. ग्रंथाचा विषय हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि ग्रंथाचा अधिकारी, हरिपाठाचा अधिकारी संसारिक आहे. असोनी संसारी जिव्हे वेगू करी. बोगस नाही. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. वेद आणि शास्त्र बाह्यनाम हात वर करून सांगायला लागले की अधिकारी ग्रंथाचा कोण आहे? संसारिक. थोडं ताईट बसता की 5 मिनिटासाठी नीट बसा. बेटे बेटे सावधान. शाबास. गाणं गाणं आपलं हे ना, हे ऐकाय, हे ऐकाय, हे मुख्य ऐका. बस झालं. हे ऐका, इकडे बघा. खरा ग्रंथाचा अधिकारी संसारिक आहे का? संसारिक अधिकारी का? नाही नाही. ह्याच्यावर आमची जेवण बाप्पाची चर्चा झाली अर्धा तास. ह्याला धामणगावला मागच्या वर्षी पुण्यतिथीच्या टायमिंगला की ग्रंथाचा खरा अधिकारी कोण. मग या अभंग आमची चर्चा चालू होती. खरा अधिकारी संसारिक नाही, मग संन्यासी, ब्रह्मचारी, साधू, संत, ऋषी, मुनी, महंत हे या हरिपाठाचे अधिकारी आहेत. मग हीच प्रश्न मी गुरुजींना विचारला आमच्या. म्हणलं हे गुरुजी, मग ही संसारिक कसं ही? मग त्यांनी सांगितलं कसं असतंय, सप्ताह संपला, यशस्वी झाला तात्या सप्ताह. आता झालाच की, आता काय राहिलं यशस्वी व्हायसारखं काही राहिलं आहे का? हां, मला वाटत नाही असा सोलापूर जिल्ह्यात आसला दांडगा सप्ताह कुठं चालू असेल. आपल्याला गंगा आली येडे हो, काय करून घ्या येडे तुम्ही, आंघोळ्या करून घ्या. असली गंगा पुन्हा रे का हात धुयाला निघालात, आंघोळ्या करायच्या, आंघोळ्या. हां, शाही स्नान आहेत हे, शाही. आणि त्यातली ही पहिली आंघोळ आहे आज. लक्षात यायला लागलंय का नाही? बघा इकडं लक्ष द्या. बघा इकडं झाला तर 5 मिनिटात लगे. बघा इकडे लक्ष द्या. मग काय आहे म्हणले, राज, साधू, संत, ऋषी, मुनी, अधिकारी हे संसारिक झाला कुशवीला मध्ये सांगतो की. म्हणले सप्ताह यशस्वी झाला आणि पोरं म्हणले नंबर 1 सप्ताह झाला. चला आता पंढरपूरला दर्शन करून. तात्या पंढरपूरला घेऊन चालायचं आम्हाला. आता पांडुरंगाचं दर्शन घेऊन येऊ. इथून किती 100 किलोमीटर? 90. म्हणले कुणाचीच गाडी न्यायची नाही, गाडी भाड्यानं लावायची. स्कॉर्पिओवाल्याला बोलले, तुझे माणसं किती बसतील? म्हणलं 10. बरं, पंढरपूरून जाण्यानं 1000 रुपये द्या म्हणला. सगळं त्याच्यातच आलं. ठीक आहे म्हणले. कोण कोण रे? आता माझ्याकडे लक्ष द्या बारीक बरं का.
म्हणले हां ही एक 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 ते बी एक तोंड वाकडं करून ते बी एक आम्हाला ते ना गा ही एक ही एक ही एक ही एक ही एक ती बी एक ती एक नाही ते बी एक आम्हाला त्याला पैसे नाही पिशवे सांभाळायला राहू द्या असू द्या कसं ना गा त्याचं असू द्या कसं असू द्या हे ते एवढा मोठा संत संमेलन तुला हे साठे महाराजा तारीख कोणी घेतली गड्या पहिल्या दिवशी तात्या म्हणले मी घेतली माऊली मानला व माझा मित्र आहे घ्या म्हणून कशाला घेतले फेल जाईल ना कीर्तन असू द्या एखादं असू द्या खरा अधिकारी ह्याचा साधू संन्यासी ऋषी मुनी हे घालामध्ये घातलं असू द्या असोनी संसारी असू द्या एखादा असू द्या असं बी असू द्या एखादं असोनी संसारी जिव्हे वेगू करे पण नुसता असू द्या नाही वेदशास्त्र उभारी बाह्य सदा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ग्रंथाचा मूळ विषय ग्रंथाचा प्रयोजन तेने मुक्तिचारी साधिल्या ग्रंथाचा विषय हरिमुखे म्हणा ग्रंथाचा संबंध लक्षात यायला लागले का नाही ग्रंथाचा संबंध हा हे बघा मग माग लक्ष द्या ग्रंथाचं प्रयोजन तेने मुक्तिचारी साधिल्या ग्रंथाचा विषय हरिमुखे म्हणा ग्रंथाचा अधिकारी आसोनी संसारी आणि ग्रंथाचा संबंध द्वारकेचा राणा पांडवा ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या ज्ञानदेव म्हणे मस्त चाल घेऊ एक आता बघा इकडं संबंध कुणाच्या घराण्याशी मी मोह काळ पांढरं करू का तुम्ही झोपायला लागला मी माझं काळ पांढरं करू का हा जाऊ का मी निघू का नाही एवढे संबंध ऐकायचे का तुम्हाला तुमचा मूड आहे का क्लिअर खरं सांगा होय मूड आहे का कंटाळवानं व्हायला लागलं ऐकायचं का नग तुमचं हे आमच्या पार्टीची माणसं आहेत आमच्या पार्टीच्या रात्रभर ठेवा काही म्हणत नाही तुमचा विषय चालला हे लक्षात आलं का नाही हां सांगा कसं करा ऐकायचं का हां ऐकायचं आपण कसं आहे आता हे कीर्तनकार मंडळीतून विद्वान आहे आपण माऊली ध्यानात ठेवायचं एक म्हणजे मी तुमच्यापेक्षा मोठाच आहे 2-4 वर्षानं एकच चाललं तुम्ही विद्वान आहेत मी आपला असा तसा मी आपलं हे बघा फक्त मी गुरुभक्तीचा महाराज आहे माझ्याकडे काही नाही फक्त गुरुजीवर श्रद्धा एवढंच आहे माझ्याकडे बाकी काय नाही मी काही विद्वान नाही पण आता तुम्ही विद्वान आहे माझं एकच येड्याचं आहे का कीर्तन कधी बी 2 तासाच्या पुढं न्यायचं 10 मिनटं 20 मिनटं जेवढं जमन तेवढं म्हणजे कधी बी 11चा टाईम असला की 11:15 न्यायचं काय होते 11 वाजेपर्यंतचे आपण पैसे घेतले असते त्याला सेवा म्हणता येत नाही रोज 10-10 मिनटं आपल्या नावावर जमा झाले तर उगा आपला झाला उद्धार तर झाला बुवा तेवढा बरोबर आहे का नाही हा तसा होणार तर पण झाला तर झाला अशी सेवा केलो काय अडचण आहे बरोबर आहे का नाही अशी 10-10 मिनटं 20-20 मिनटं आपलं थोडं पुढं ढकलायचं म्हणजे हे आपल्या नावावर बिल निघणार आहे ना कारण 2 तासाचे बिल तर आधीच काढलेले आहेत आपण त्याचा काही विषय नाही ना बरोबर आहे का नाही ती म्हणायला आहे उगं कीर्तन रूपी सेवेसाठी ते म्हणायला आहे बरोबर आहे का नाही हे वरचं म्हणलं की मग ती सेवा होती कारण आपण ठरवून पैसे घेतो त्याच्या हे जे ठरवून घेत नाही जे देते त्यांची सेवा आपली काय सेवा आहे का आमचं म्हणलं की गुदगुल्या हात्यात लगे बरोबर आहे का नाही सांग जाऊ द्या त्याच्यात वेळ चालला संबंध ऐकायचेत का संबंध जरा कठीण आहेत पण सांगू का पण संबंध अशी बेकार आहेत हे संबंध ऐकताना आपले संबंध खराब होण्याची शक्यता आहे सांगतो तुम्ही ताईट बसा ओ भाऊ नीट बसा सर नीट बसा ऐका संबंध सांगण्यासाठी ज्ञानोबाराय घाबरलेले आहेत बाकीच्याचं काय ज्ञानोबाराय घाबरले ज्ञानदेव म्हणे पण एकटा ज्ञानदेव चकली नबी न म्हणे मधी व्यासाला घातलं व्यासाची आखुना असं म्हणतात ना बरेच
आमचे गुरु महाराज सांगत होते म्हणून मी सांगतोय. गुरु महाराज सांगत नव्हते, मोठ्याचं नाव घेऊन तोही काय असते. गुरु महाराज कुठं सांगत होते का? असं असते, मोठ्याला मध्ये घालावं लागते म्हणजे मोडत नाही. ध्यानात बसलं का नाही बसलं, मोठ्याला मध्ये घालावं लागते, त्याशिवाय जमत नाही. बरोबर आहे का नाही? तार्किक घेताना बी मोठ्याला मध्ये घातलं की माणसाला तेवढा लोड पडत नाही. नाही ते ह्यांनी फोन करावं, हा सुपारी किती तुमची? काय मग गोंधळ्याची अवलाद आहे सुपाऱ्या घ्यायला काका? हा नवीनच सिस्टीम निघाली. आम्ही एखाद्या ही वाईट वाटायला लागलेलं आहे भरत महाराज. एखाद्या गावात गेलं की 5-25 पोरं येणार. महाराज आज असं हो देत, असं म्हणजे काय घुंगरं बांधून करायचा विषय हे हो काका? हा येड्याच गावातल्या लोकांनी महाराजाजवळ गेलं पाहिजे. महाराज अभंगाचं चिंतन व्यवस्थित करा. किती आनंद वाटलो सांगा बरं. हा किती आनंद वाटन अशी असली पाहिजे. महाराज 4 चरणाचा भाव सांगा असं रोज महाराजाला सांगायची तर गरज नाही. विद्वान महाराज आहेत आपल्याकडे, लक्षात आलं का नाही? पण सांगितलं पाहिजे. मुद्दा एवढाच आहे आपला. ज्ञानदेव म्हणे पण एकटा ज्ञानदेव न म्हणे. सगळे अभंग ज्ञानदेव म्हणेचे. ही तर फक्त व्यासाला मध्ये घातले. व्यासाची खुना डायरेक्ट ज्ञानदेव म्हणे नाही, व्यासाची खुना म्हणले काय संबंध आहे का? द्वारकेचा राणा पांडवा घरी. पांडवाच्या घराण्याशी संबंध लावायला. पांडवाचं आता काय कमी होतं का? काही काढायसारखं आहे का पांडवाचं? कुणी जर बोलायला गेलं, पांडव कुळाशी पाहता दोष, माझ्या बोलण्याला पुरावा आहे. हा कागाची आविष्टे जन्म पिंपळाशी, पांडव कुळाशी पाहता दोष. कागाची आविष्टे जन्मे जो पिंपळ, त्याशी अमंगळ म्हणू नये. कागाच्या विष्टेतून पिंपळाचा जन्म पण पवित्रच आहे. तसंच इथं बी संबंध जरी पांडवाच्या घराण्याशी असला आणि पांडवाचं काय बी कमी जास्त असलं तरी शब्द बोलायचा नाही. ऐकायलात का? ऐका आता लक्ष द्या. मला सांगा, बार्शी तालुक्यात सोलापूर जिल्ह्यात एका माणसाला 5 बायका ऐकण्यात असेल, ऐकण्यात, पण एका बाईला 5 नवरे असं सोलापूर जिल्ह्यात ऐकण्यात ऐका नाही. बरं एका बाईनं 5 नवरे करणं किंवा 5 सख्या भावानी 1 बायको करणं गोष्ट कशी वाटायली? चांगली वाटायली का बेकार वाटायली? बोला की बेकार वाटायली. पांडवाच्या कुळात एका बाईला 5 नवरे होते का नाही? बोला, माणसं हुशार आहेत, बोला होते का नाही? 5 सख्या भावात 1 बायको होती का नाही? होती. असलं वागून बी द्वारकेचा राणा पांडवा घरी कसं वाटायला आता? बरं ह्याच्या पुढचं आहे का? माणसं ताईट झाले बरं का आता. अरे अरे वेगळा मसाला काढला म्हणून ताईट झाले माणसं आता. ह्याच्या पुढचं आहे का? आता जिथं उजडन तिथं उजडन. हो द्या आता थोडं दुधाला थोडा उशिरच होईल ताज्या. हो द्या आता झाला. बरोबर आहे का नाही? आणून फुले काय नाही. बघा इकडं लक्ष द्या, इकडं लक्ष द्या. जे होईन ती होईन कमी जास्त. बघा आता माझ्याकडे लक्ष द्या. अरे एवढं कळालं? ह्याच्या पुढचं आहे का? हिंदू धर्मात लग्नाच्या आधी लेकरं का लग्न झाल्यावर लेकरं? ह्या पांडवाच्या कुळात लग्नाच्या आधी लेकरं झाले का नाही माऊली? कुंती सांगती देवाला कर्ण तो पांडवरे पहिला. अभंग जनाबाईचा आहे. तळहाती जन्मला बाळ सोडून दिला गंगाजळ, नाही पदराने झाकीला कर्ण तो पांडवरे पहिला. मग लग्नाच्या आधी लेकरं ज्या कुळात होते तिथं देवानं जावा का? तरी बी द्वारकेचा राणा पांडवा घरी. संबंध संबंध लय बेकार संबंध. ह्याच्या पुढचा आहे का? मुलीचं लग्न मुलाबरोबर. कुणाबरोबर? गाढवा संघ असते असते का? बोला. ह्या पांडवाच्या कुळात 1 पोरगी गाढवाला दिली म्हणून कुटाणा झालेला एवढा लबाड नाही. गांधारीचं लग्न कुणाबरोबर? पहिलं लग्न कुणाबरोबर? आज पहिला दिवस माऊली सांगतील. आता उद्या पूर्व आहे सगळ्या कथा तुम्हाला. बघा इकडे लक्ष द्या. हे धृतराष्ट्र कोण? लय बेकार असते तू चॅप्टर. हो लय चॅप्टर, लय चॅप्टर असणार, लय चॅप्टर बाबा. आपण त्याचा हात धरायला, ते आपला हात धरणार. खड्यात गेलो तर दोघं जाऊ, तू हा सोडित नाही हात.
धृतराष्ट्र अंध होता आणि गांधार देशाच्या राजाची मुलगी. शांतीत असं लिहिलेलं होतं, ज्याच्याबरोबर लग्न होईल गळ्यात माळ पडली की नवरदेव मरणार. होतं का नव्हतं? होतं. हे म्हणला मी करतो. ह्यानं बामणन गाडव संगच घेतलं. म्हणला मला बोलायचे थोडं पुरीला, मी विधी करतो म्हणला. काही होत नाही म्हणला. घरा म्हणले विधी. रूममध्ये नेलं, गाडवाचं गांधारीचं लग्न लावलं. मंगलाष्टिका झाली, गळ्यात माळ पडली की नवरदेव गाडव मेलं. मागच्या दारानंच बाहेर काढलं. चापचूप काय एक नाही दोन नाही म्हणजे आला विधी. म्हणले ह्या करा लग्न. लग्न केलं. कशाचं काय नाही गेला घेऊन. पण ह्याच्यातलं एक मर्म सांगू का? जरा राग येणार नसलं, जरा झोंबन थोडंसं, पण बोलू का? होय बोलू का? थोडं झोंबन जरा, पण बोलू का? गांधारीनं आणि धृतराष्ट्रानं स्वतःच्या भल्यासाठी निष्पाप गाढवाचा बळी घेतला, तर ह्या दोघाच्या पोटी 100 अवलादी गाढवासारख्या जन्माला आल्या. त्याच्यामुळं थोडं हिशेबानं 2 न 3 न ठीक आहे, 10 न 8 न नसतंय. विठ्ठल विठ्ठल थोडं जरा आकारानं पोरांनी बुट घातले पुन्हा बोंबलत येऊ नका म्हणजे झालं. बाकी काय नाही, एवढंच बोलणं. बाकी काय झालं बा झालं. आता ह्याच्या पलीकडे नाही बोलत. काय ठुलच म्हणावं आता, काय राहिलंय काय? बरोबर आहे का नाही? बघा इकडं लक्ष द्या. खरंय का खोटे सांगा बरं मला? खरंय ना? हां आता बघा, मग गाढवास संग ज्या कुळात गाढवासोबत लग्न करतील पोरीचं, त्या कुळात देवानं जावा का? तरी बी द्वारकेचा राणा पांडवा घरी. झालं काय काय जायचं ऐकायचं ग? होय नीट बस. मित्र मित्र म्हणायचं, काळजातला मित्र म्हणायचं, गोड बोलायचं, त्याच्याच घरी राहायचं आणि गुलवून गुलवून त्याचीच बहीण पळवून न्यायची. कुठल्या ग्रंथात बसायला? नेली का नाही नेली? त्वा संन्यासी होऊन झनी चोरोनी नेली माझी भगिनी. ज्ञानोबराय म्हणतात, अर्जुना संन्यासी झाला असन, माझी बहीण पळवून नेली. आता बहीण पळवून नेली तरी बी द्वारकेचा राणा. त्याच्यामुळे व्यासाला मध्ये घातले का? अंगावर येऊ नाही कळायला लागले का? अवमान आपली एखाद्यानं बहीण पळून येईल, ते जर बारशीला दिसला तर माणसं त्याला चहा पाजतील का? जय हरिदाजी या म्हणते, दगड घेऊन मागं पळत. ही त्याच्या गाडीवर ड्रायव्हर राहिले. ओ ऐका की, देखा नवल तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ता. जरा अद्भुतच आहे. सारथ्य पण पार्थाचे करी तू असे प्रमाण आहे का? अर्जुनाचे रथी होय हा सारथी, भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे. दुसरा आहे का? अर्जुनाचे घोडी धुतली अनंते, संकटे बहुत निवारली. बहीण पळून नेली तरी बी द्वारकेचा राणा. का बाबा सहन केलं? मुख्य विषयाकडे जायचं. मुख्य विषयाकडे जायचं. कशाकडे जायचं? विषयाकडे. एवढं देवानं का सहन केलं? पांडवाने काय बी केलं, पण परित्या देवाशी आठवे, परित्या देवाशी आठवे, परित्या देवाशी आठवे. हे पहाते पांडव अखंड वनवासी, पहाते पांडव अखंड वनवासी, पहाते पांडव अखंड वनवासी, पहाते पांडव अखंड वनवासी. परित्या देवासी आठवी, परित्या देवासी आठवी, परित्या देवासी आठवी. काय बी केलं पांडवांनी, पण पहाटे पांडव अखंड वनमा असू द्या, काही बी असू द्या, परी त्या देवाशी आठविती. त्यांनी देव सोडला नाही म्हणून देवानं सहन केलं. आणि देवाला सोडून केले करशी देवाविन आस, अवघी होईल निराश, तृष्णा वाढविशी बहुवस, कधी सुखासन पवशिगा, न करी दंभाचा सायास. नाथाच्या भंगात तुकोबाराय बोलून गेले की देवाला धरून काम करायचे. कुणाला धरून? देवाला धरून काम करायचे. नाहीतर व्याभिचार ही गोष्ट धन्यतेला प्राप्त होण्यासारखी का नाही? तुकोबारायने जाहीर केलं,
तुका म्हणे त्यांचा धन्य व्याभिचार साधिले अपार निज सुख. देवाला धरून करायचं म्हणून संबंध लावला द्वारकेचा राणा पांडवा घरी. आणि विषय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ग्रामस्थ मंडळ संत बावी आणि या बावीमध्ये हे 25 वर्षाच्या नंतर एवढं मोठं भव्य दिव्य नियोजन. ह्या मंडपाच्या खर्चातच बाहेरच्या गावची 2 सप्ती होतील. एवढा मोठा मंडप दिसायला आणि 75-80% मंडप जवळजवळ भरलाय पहिल्या दिवशी. तरी बी अजून ही पटांगणाची जर मध्ये बसली तर आजच भरलेला आहे ह्यांचाला. बरोबर आहे का नाही. उद्या तर फडकरी परंपरेतले कृष्णा महाराज चौरे येणार आहेत. ही सगळी दिग्गज कीर्तनकार आहेत. आपण सर्वांनी या कथेला या आणि याच्यात आनंद घ्या आणि सहकार्य भावना दाखवा, बाकी काय नाही. हा सोहळा व्हायला लागलाय तर या सोहळ्यात आपण थोडी तरी खारीच्या वाट्यानं का व्हायना आपलं सहकार्य असावं. आपल्याला म्हणता यावा आम्ही केलता, आम्ही 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 केलता. ज्यानं 100 बी रुपये दिले त्याला बी म्हणण्याचा अधिकार आहे आम्ही केलता. रुपया दिला नाही लोकांनी केलता आम्ही जेवाय गेलता एवढं होऊ नाही फक्त, बाकी काही नाही. लोकांनी केलता पण आम्ही जेवायला गेलतो बाकी काय नाही, ही होऊ नये म्हणून आपण सर्वांनी थोडंसं. आता मला इथलं काहीच माहीत नाही म्हणजे तुम्ही सगळे सहकार्य करतच आहात असं मी गृहीत धरतो. पण म्हणजे माझं सांगणं कर्तव्य त्यापैकी तुम्ही पुन्हा म्हणू नका असं कसं बोललात म्हणून. होय बरोबर आहे का नाही. कर्तव्यच आपलं काम काय असतं. आपण पहिल्या दिवशी आलोय म्हणून सांगायला लागलो बाकी काय नाही. किंवा सहकार्य करा आपण तर करतच आहात आणि इथून मागेही आता हे उभा केलं म्हणजे केलेलंच आहे. आणि उद्यापासून तुम्ही सहकार्य करणार आहे असा माणूसच नसणार आहे की त्यानं वर्गण दिली नसणार आहे. कोण असणार आहे. हिंदू धर्म 23 घरं मुसलमानाचे तर 27 लाख रुपये 2 तासात जमले होते आमच्या इथं मस्जिदीला. तर आपण तर एवढा उत्सव करायला कोण राहणार आहे महाराज. आणि राहिला तर आयशा लाभा जो चुकला तुका म्हणे वाया गेला. पण गॅरंटी नाही आपण हिंदू आहेत. एवढा मोठा उत्सव होतोय तर आपल्यातलं कुणीही बिगर वर्गणी सेवा देता राहणार नाही याची मला पहिल्या दिवशी खात्रीन पांडुरंगाकडे साकडं करीन की सगळ्यांनी सहकार्य करावं ही भावना व्यक्त करतो. तात्या तुम्ही एवढ्या उत्सवात माझ्यासारख्या येड्याला सेवा दिली ते माऊलीचं माझं असणारं प्रेम. किंवा मी तेवढा विद्वान नाही खरं म्हणजे मला काहीच येत नाही. मी ना योग्यता ना पात्रता फक्त ज्ञानेश भक्त आचार्य गुरुवर्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी यांचा कृपाप्रसाद आणि त्यांच्यावर असणारी श्रद्धा भावना एवढीच कामाला येते. नाही तर मी काही अभ्यासू नाही. मी काही विद्वान नाही. काही चुकलं असलं तेव्हा का माझ्या वटीत टाका. मी असा गुंडाळून येतो बारशीला झटकितो. मला काय करायचं नाही त्यांचं सांगा. बरोबर गुरुवर्यांचा कृपाप्रसाद शांती पांडुरंग महाराजांचा आशीर्वाद आपले सगळ्यांचं प्रेम अपशब्दाबद्दल क्षमा योग्य ज्ञानोबा प्रसाद. पुन्हा एकदा आपल्या सगळ्याच्या चरणी दंडवत. मोठमोठे कीर्तन ऐकायला मिळण्यात आज येडवाकडं तुम्ही गोड करून घेतलं. खरं म्हणजे माझं जे सांगितलं ते गुरुजींच्या मुखातलं आहे आणि हे मलाही माहिती की वेडवाकडं हे प्रसाद म्हणून तुम्ही खऱ्या अर्थानं माऊलीचा प्रसाद आहे गुरुजींचा प्रसाद आहे. नाही तर उद्यापासून बासुंदी आहे गुलाबजाम हे खायला मिळणार आहे. आज माझ्या पत्रवाळीवर काय मिळालं तुम्हाला काहीच मिळालं नाही. आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद. एवढं गोड करून घेतलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो. माझ्या वाणीला या ठिकाणी विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल.